राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी हो सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर हो राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम श्री राम सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रघुमाईच्या पती सोयरिया रघुमाईच्या पती सोयरिया
रखुमाईचा पती सोयरिया सदा माझे डोळे तुझे बोलते रखुमाईच्या पती सोयरिया ओ पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया हे गुजे रूप गोड तुझे नाम हे गोड तुझे हे गोड तुझे रूप गोड तुझे नाम नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ हरी गोड तुझे रूप गोड तुझे नाम ओ देई मज प्रेम सर्व सर्व काळ सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ ए विठो मागोलिये हाची वरते ये वो निराये हृदय संचारो निराये हृदय माझा संचारो निराये हृदय माझा विठो माऊली हसीवर दे संचरो निराळे हृदय माझा संचरो निराळे हृदय माझा संचरो निराळे हृदय हृदय माझा तुका म्हणे काही न मागे अनिक तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझे प्रेम सर्व काळ देई माझे प्रेम सर्व काळ देई माझे प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझे प्रेम सर्व काळ देई माझे प्रेम सर्व काळ माझे प्रेम सर्व काळ गोपाल गोमाय विठोबाय रघुमाये विठोबाय रघुमाये विठोबाय रघुमाय विठोबाय रघुमाये विठोबाय रघुमाये अरे विठोबाय रघुमाये कुंडलिका वरद हरि विठ्ठल विठ्ठल श्रीतान देव पंढरीनाथ भगवान की जय श्रीमंत श्री जगद्गुरु महाराज की माऊली जय ज्ञानेश्वर जय संत गगनगिरी की जय उमापती छत्रपती धर्मवीर की जय हॅलो. आजच्या कार्यक्रमाची आरंभाची चाल वारकरी गंधर्व हरिभक्तपरायण ओंकार महाराज, त्याचबरोबर त्यांना साथ संगत करतील हरिभक्तपरायण रोहिदास आबा, मृदंगावर साथ करतील मृदंग सम्राट हरिभक्तपरायण संकेत महाराज आरोटे.
हॅलो संस्थापनाची दीपा मागं उभा. रे ना रे रे नो रे 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 ना रे नो सदा माझे डोळे जडो तुझे बोल सदा माझे सदा माझे डोळे जडो तुझे मोते सदा माझे डोळे जडो तुझे मोरते सदा माझे डोळे डोळे जडो तुझे सुने जागा का मॉनिटर सदा माझे डोळे जडो तुझे मोती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रकुमाईच्या रकुमाईच्या पती सोयरिया रकुमाईच्या पती रकुमाईच्या पती सोयरिया सोयरिया रकुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई
प्रेम सर्व काळ वाह वाह दे मज प्रेम दे मज प्रेम दे मज प्रेम दे मज प्रेम सर्व दे मज दे दे मज प्रेम गपदनी गपदनी साने दप ग ग ग दे मज दे मज दे मज दे मज दे मज प्रेम सर्व काळ दे मज दे मज वाह क्या बात वाह वाह दे मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम देई मज प्रेम 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 देई मज प्रेम 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 देई मज प्रेम सब काळ देई मज प्रेम देई मज देई मज देई मज देई मज मज प्रेम प्रेम देई देई मज प्रेम प्रेम
तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे विठ्ठल 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 हरी विठ्ठल जगद्गुरु महाराज की जय उमापति महादेव की छत्रपति शिवाजी महाराज की जय स्वामी जयनगर की भाला विठाला श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू पुढं काय गुरुदेवो गुरुर साक्षात परब्रह्म सर्व मंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी शांताकारं भुजगशयनं विश्वाधारं गगनसदृशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं वंदे विष्णु भवभयहरणं मनोजवं मारुततुल्यवेगं. तुमचा आवाज येत नाही मला, हे बंद कर. मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुक्तं कैलास राणा शिवचंद्रमौळी कारुण्य सिंधू भव दुःखहारे. आता सोप आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता. महायोग पीठे तटे भीमरथ्यम समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाचीवर देई संचारुणी राई हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे सर्वांच्या परिचित असा अभंग भगवंताचं रूप भगवंताचं नाम भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान भगवंताचं मनन आमच्या घरामध्ये घडावं या डोळ्यानं त्याच्याकडे सतत पाहावं त्याचं चिंतन त्याचं नामस्मरण त्याची प्रगाढ शक्ती आमच्या जीवनामध्ये डाउनलोड करण्याकरता हे डोळे महत्वाचे आहेत महाराज आणि म्हणून या ठिकाणी दैदिप्यमान वैश्विक सप्ताह अतिशय देखणा मंडप गुणवान कुलवान सिलवान असे आमचे सर्व महाराज मंडळी उपस्थित प्रभुप्रिय श्रुत वर्ग माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध चांगल्या प्रकारचं नियोजन केलं संगमनेर परिसरानं गगनगिरी महाराजांचा या ठिकाणी दैदिप्यमान सोहळा नामस्मरण चिंतन ध्यान आहे 8वा सप्ताह पर्व 8वं आणि त्यानिमित्तानं संतांची महंतांची मांदियाळी या ठिकाणी संगमनेर भागामध्ये गुंजाळवाडी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन करणारे आमचे महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार इंदोरीकर महाराज या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं सुंदर अध्यक्ष असतील शिंदे साहेब दिलीपराव शिंदे साहेब या ठिकाणी पुन्हा आबासाहेब थोरात साहेब या ठिकाणी ज्यांनी संपूर्ण हा कार्य उभा केलं असे संजय महाराज देशमुख असतील पुन्हा पूज्य गगनगिरी भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत गुंजाळवाडीतील संपूर्ण ग्रामस्थ आहेत आमचे सर्व महाराज मंडळी मग कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी माझ्या पाठीमागं उभी आहे सुंदर मृदुंगाचार्य मृदुंग अलंकार संकेतजी महाराज असतील आरोटे अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण आहे महाराज हे पुन्हा ओमकारजी महाराज जगताप आळंदी देवाचे आणि आता आवाजाचे जादूगार आहेत पुन्हा आमचे गुरुजी जगदाळे गुरुजी स्वर ताल लय ज्ञान आकार उकार दीर्घ स्वर व्यंजन याची चांगल्या प्रकारची माहिती आणि किती मात्र्यात चाल किती उतरणी किती चढणी हे सगळं ज्ञात आहे त्यांना पुन्हा आमचे हरिभक्तीपरायण किरणजी महाराज सेटे ज्यांनी आपल्या देशमुख महाराजाला आपल्या स्वराचे अलंकार घातलेत महाराष्ट्रामध्ये महाराज त्या इंदुरेकर महाराजांच्या कीर्तनाला स्वराचे अलंकार घालणारा महात्मा या ठिकाणी सेटे महाराज आहेत पुन्हा शिवनाथ महाराज पवार असतील विणेकरी आमचे गुंजाळ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत राधाकिशन अण्णा गोडसे संस्थाचालक विद्यार्थ्यांचे समोर आमच्या बसलेत कुठे गोडसे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत विणेकरी आहेत उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे पत्रकार आहे ज्यांना साक्षात हनुमान प्रसन्न आहे त्यांची कथा आपण श्रवण करतात असे महाराष्ट्रातले रामरावजी महाराज ढोक यांची कथा तुम्ही संध्याकाळला श्रवण करतात अतिशय मोठे शिवभक्त गुंजाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी आहेत पुरुष वर्ग आबाल वृद्ध आहे उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम त्यांचं नाव मला माहिती नाही उत्कृष्ट साऊंडिंग चांगल्या प्रकारचे साऊंड आहेत मृदुंगाला म्हणजे पुडीला कोणता आवाज धुमाला कसा आवाज गायकाला कसा आवाज कीर्तनकाराला कसा आवाज गायकाला कसा आवाज असे ऑपरेटिंग सुंदर ऑपरेटर आहेत तुम्ही मास्टर माइंड आहात द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडे भालदार चोपदार तुळशीवाल्या काकी तुळशीवाल्या आत्या इथं माझ्या मागं उभे आहेत ऑक्सिजन देण्याकरता तुळस डोक्यावर घेऊन उभे आहेत त्या तुळस याच्याकरताच असती आळस येऊ नये ऑक्सिजन चांगला यावा कीर्तनकाराला म्हणून दिंडीच्या पुढं तुळस असते आणि तुळस घेऊन उभा राहिलेल्या माझ्या माता भगिनी आहेत तुम्ही
दैदिप्यमान महिला आहात, तुम्ही कौसल्य आहात, तुम्ही हनुमंतरायाच्या अंजनी आहात, तुम्ही आंबेडकराच्या भीमाबाई आहात, तुम्ही माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजीच्या कौसल्य आहात, तुम्ही ज्योतिबाची सावित्री आहात, आणि म्हणून तुम्हाला परमार्थाची आवड म्हणून या मंडपमध्ये येऊन बसलात. तुम्ही तुमचा तुमच्या डीएनए मधनं रामाने जन्माला यावं, तुमच्या डीएनए मधनं कृष्णानं जन्माला यावं, तुमच्या डीएनए मधनं छत्रपती राजानं जन्माला यावं, तुमच्या डीएनए मधनं गगनगिरी महाराजाने जन्माला यावं, तुमच्या डीएनए मधनं धर्माचे रक्षक जन्माला यावेत, म्हणून तुम्ही धर्ममंडपामध्ये आहात महाराज. हा सोपा विषय नाही. आणि ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला महाराज. परमार्थ म्हणजे नुसते डोळ्याचा परमार्थ, गळ्याचा परमार्थ, किती गंध लावला, किती वाऱ्या केल्या, किती मोठी शेंडी वाढली, याच्याही पेक्षा माझ्या जीवनामध्ये मला ज्ञानोबा किती कळाले, तुकोबा किती कळाले, शब्द किती कळाले, शब्दाच्या पाठीमागचा भाव किती कळाला, त्याचं नाव परमार्थ आहे. नाही तर परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, चला पंक्तीला भाकरी खायला, जमणार नाही. तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुम्ही किती शार्प आहात, तुमच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे, किती तुकोबराय कळाले आम्हाला, किती ज्ञानोबा कळाले, माय बापांनो किती गोरोबा काका कळाले, किती सेना महाराज कळाले, किती सावता महाराज कळाले. एक लक्षात असू द्या, ज्या घराला संत कळाले त्या घरातला दुःखाचा अंत झाला पोपटराव. म्हणून जगत असताना आम्ही किती मास्टर माइंड आहोत. परमार्थ म्हणजे तुका म्हणे कस जसा संत वारकरी आले दारात वारकरी, अजिबात. वारकरी म्हणजे कामक्रोध मद मोह मत्सर अंशा मनशा तृष्णा वासना कामना, याच्यावर आम्ही किती ताकदीनं वार केला, याचं नाव वारकरी आहे. म्हणून बाह्य स्वरूपाने नटणं म्हणजे परमार्थ नव्हे, कळलं का? आतून महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून आता तांबे महाराज दिसतो, तुम्ही डोळ्यानं पाहता माझ्याकडे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पते सोयरिया. मला सांग आई, आता तू मला डोळ्यानं पाहते तर मग मी महाराज दिसतो का महाराज आहे? हे माझं बाह्य स्वरूप आहे का अंतर स्वरूप आहे? बरेच माझ्यासारखे दिसतात महाराजावने, कपडे बाबाचे लफडे निळफुलीचे. बाहेरच्या कपड्याला काय महत्व आहे? माय बापांनो, मी ज्ञानोबाचे कपडे घातले, तुकोबाचे कपडे घातले, पण नुसते कपडे घातले, आतमध्ये जे फंक्शन आहेत ते फंक्शन नको त्याचे. माझं मन वेगळं आहे, माझी बुद्धी वेगळी आहे, माझी दृष्टी वेगळी आहे, माझे विचार वेगळे आहेत. मी आतमधले सॉफ्टवेअर आहेत ना, हे सॉफ्टवेअर कपड्यासारखे ऑपरेट करतोय का? आई, हळदी कुकाच्या दिवशी बाया बोललेल्या 21 तोफीची सलामी दिली. मकर संक्रांत झाल्यानंतर बाया बोलवल्या आणि मी विचारलं, हिचा नवरा कुठे? तर ते म्हणे 13 वर्षापासून कोर्टात भांडण चालू आहे. जिला कळलं असेल तिला धन्यवाद देईल मी. जिला काहीच कळलं नाही तिने OTP KYC ते पाट्यात भांडे येते, त्याचं काय नाव? हा, महाराष्ट्र कामगाराच्या पेट्या, 5 वाट्या, 5 ताटल्या, चमचे, मच्छरदाणी, बुठड आणि चार्जिंगचे बॅटरी. आपण फक्त ह्याच घेण्याच्या लायकीचे आहोत. आई, ज्या घरातल्या स्त्रीला डोळ्यानं परमार्थ कळाला आणि नेत्रातनं त्या हनुमंतरायाच्या मूर्तीकडे बघितलं, आपल्या पोराला त्या हनुमंतरायाची कीर्ती समजून सांगितली, त्या घरामध्ये हनुमानजी आले. ज्या घरातल्या कौशल्याने रामाकडे पाहिलं, रामाचे सर्व गुण आपल्या लेकराला सांगितले, त्या घरातलं पोरग राम झालं गुरुजी. ज्या घरामध्ये पांडुरंग सांगता आला त्या घरामध्ये पांडुरंग कळाला.
ज्या घरामध्ये गोरोबा काका सांगितला तुम्ही, त्या घरामध्ये गोरोबा काका आले, सेना महाराज आले. म्हणून आमच्या घरामध्ये घरं मोठे असावेत का, घरातल्या माणसाचे विचार मोठे असावेत. आणि ज्या घरामध्ये विचार मोठे आहेत त्या घरामध्ये किरकोळ कारणावरून वादंग होत नाही. आणि ज्या घरातलं वादंग पळालं त्या घरामध्ये वॉरियर जन्माला आला, किंग जन्माला आला, राजा जन्माला आला. म्हणून जगत असताना आम्ही किती पॉवरफुल आहोत. तारुण्यावस्था आम्हाला किती कळाली आहे, तरुण पण आम्हाला किती कळालंय. ज्या घरामध्ये तरुण पण कळालं त्या घरामधलं वृद्ध पण आनंदात गेलं. ज्या घरामध्ये तरुणच म्हणतो हाई तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतेन पुरून. आणि म्हणून तरुणपणामध्ये रमावं माणसाने. बॉडी असावी, आहार असावा, चांगलं त्यानं डौला चाललं पाहिजे. हनुमानजी सारखं लंगोट का सच्चा, शेर का बच्चा, ब्रह्मचर्य व्रताचं पालन असावं घरामध्ये. आणि 25-25 वर्ष जर नियमाचं पालन तुमच्या घरातल्या लेकराकडे असेल तर त्या लेकराचा DNA स्टँडर्ड आहे. आणि ते काय त्याच्या एका बीजामधनं जिल्हाधिकारी जन्माला येतो, क्लास 1 येतो, SP येतो, कलेक्टर येतो, ब्रेन ट्युमरचा स्पेशलिस्ट येतो, डायरेक्टर येतो, जिल्हाधिकारी येतो, क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर. लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं पोरग आमच्या घरात जन्माला यावं याच्याकरता घर मोठा असावं का, घरातल्या माणसाचे विचार. वय अक्का का खरतच पाणी आणायचं का बारून, आणि 1 लाखाचा चिचुका. पाच फाड्याचा नाक नानारा नाना नानारा. वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन याचं नाव अध्यात्म आहे. संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये बुद्धीला आणि हृदयाला ऊर्जा देणारे नेनती आबा. त्या दिवशी उद्धवजी महाराज म्हणले आबा म्हणजे असे बॅट्समन्स आहेत का ज्या बॉलवर चौकार जाणार नाही त्या बॉलवर सिक्सर मारून मोकळे हो. आणि असे माणसं पाहिजे बरं का घरामध्ये. घांगे गुंगे नको. येऊन येऊन येणार कोण. हे घांगे काय माये गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुडा. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसेने होय. जन्माला येतानाच करंट जन्माला आला. ज्या आईच्या डोळ्यानं कधी कृष्ण पाहिला नाही, राम बघितला नाही, ज्या बापाने कधी मारुतरायच्या देवळात जाऊन हात जोडले नाही, त्यांच्या मिलनातून निर्माण होणारे करंटेच आहेत ना. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका
भगवान प्रभू रामचंद्रने सगळ्यात अगोदर राक्षसीन मारली. तिचं काय नाव? अशी सामोरून आली, मग बाण मारला ताटिका. आणि गोपालकृष्णाने सर्वात अगोदर स्तनाला लावलं, मग दूध पाजायला लागली. मग म्हणले कृष्णा सोड. कोण आहे? तिचं नाव काय? पुतना. आणि मग सर्वात अगोदर कृष्णाने पुतना आणि माझा भगवान प्रभू रामचंद्रजीनं ताटिका, म्हणजे जिथून राक्षस उत्पन्न होणार आहेत तेच दार अगोदर बंद केली. आता आहेत का नाही पुतना, ताटिका, रावण? हाई का तवाच मेले, तवाच मेले. मंथरा हाय का नाही अजून? आम्हाला ओळखीता येईना. आमच्या डोळ्यामध्ये फक्त बाल्या बाली 10x10ची खोली, तू मेरा मैं तेरी दुनिया से क्या लेना. आम्हाला फक्त आमचा बांध आणि बांधाच्या पलीकड आमची 1.5 फूट एवढंच दिसत महाराज. आमच्या डोळ्याला जे सत्य आहे, सत्य जाणण्याची कॅपॅसिटी नाही, खरं पाहण्याची कॅपॅसिटी नाही. माऊलीनं अंजन घालणं महत्वाचं आहे, ज्ञान अंजन. आणि ज्या घरामध्ये आई आणि बाप काजळ घालतात ना ज्ञानाचं, त्या घरातला बाप सुद्धा फार मोठा आहे आणि आई सुद्धा स्मार्ट आहे. बापाकडे आहार क्वालिटीचा आहे, बापाचं रक्त शुद्ध आहे आणि त्या रक्ताच्या एका थेंबापासनं जन्माला येणारा राज आहे. त्या घरातली आई दैदिप्यमान आहे, स्मार्ट आहे. घरामधली आईची स्किन ग्लो करणारी असावी का बुद्धी ग्लो करणारी असावी? बोला ना हो. मंगल काको, नर्मदा आत्या, गंगू आत्या त्या कुठे माग आहे का? कमल मावशी, सूर्याका वहिनी आल्या का? हे आई सांग ना. घरामधली स्त्री तिचं कातड चमकणार असावं का बुद्धी? आणि घरामध्ये बुद्धी चमकावी याच्याकरता घरातला आहार कोणता आहे? सात्विक म्हणजे नेमकं कोणता? युक्ताहार विहार आम्ही आतापर्यंत युक्त सांगत आलो. म्हणजे युक्त म्हणजे कोणता? पालकाची भाजी का आंबट भाजी का दोडका का ढोबळी मिरची का दोडके का शिंगोरी आमटी का लापसी का भात का बुंदी का गुलाबजांबू? काय युक्त म्हणजे कोण? आता हे वातावरण उन्हाचं आहे. घरातल्या स्त्रीला लक्षात असावं आपल्या पतीला काय दिल्यानंतर व्यवस्थित डायजेशन होईल, त्याची पचनक्रिया किती छान होईल. आपल्या लेकराला काय द्यावं? शुद्ध शाकाहार असावा. पण उन्हाळ्यात कोणता, पावसाळ्यात कोणता? माझी अंजनी माता हनुमानजीला वज्रदेही बनवण्याकरता तिनं काय दिलं असेल? वज्रदेही. या देहामध्ये एकही रोग नाही मारुत राहायचा. डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरात चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्तसायचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचे प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम. नरू भाऊ, एकही रोग माझ्या त्या मारुतरायाच्या देहामध्ये नाही. याच्याकरता आई किती शार्प असेल तर त्या मारुतरायाला काय खाऊ घातलं? बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजेपाव, मिसळपाव, कांदा टाकून भेळ, ढवळ्या कोंबड्या येड्या,
धर. पीठ मळताना शिव्या देऊन मळत होती का ती? का सारा आकुटाची मिसरी लावलेली मग पीठ? कोण कोण लावी तर मिसरी? वर बोट करा ना, तिला एक एक तोळ्याची अंगठी. अरे ज्या घरामध्ये आहार माहिती नाही, ज्या घरामध्ये संत माहिती नाही, ते घर आहे तसेच आणखीन खंगले महाराज, भंगले ते. ज्या घरामध्ये काहीच नव्हतं, फक्त संताने सांगितलेल्या अक्षराची ओळख होती, आणि त्या अक्षरात सूत्र दिलं संताने, धागा, त्या धाग्याला पकडून दोरीपर्यंत, मग कासरा, मग नाडा, आणि मग त्याच्याजवळ जाण्याची कॅपॅसिटी आम्हाला संताने सांगितली. ते संत ओळखणं महत्वाचे, नाही तर मग सटाऊ गुरु के बाटाऊ चेले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, नाही तर दोघही उपशी मेले. आहेत ना बरेच जण. अलग खोल दे पलक दुनिया को झलक. अरे माय बापांनो, ज्या घराला ओरिजिनल संत कळाले ना, ओरिजिनल बरं का, आमच्यासारखे नाही, आम्हाला मंदिर बांधायचं पावती बुक घेऊन आलो. आणि तुम्हाला बी सांगतो, संत ओळखण्याची कॅपॅसिटी डोळे इथं हे राहू द्या पॉवरफुल, सदा माझे डोळे. हे आई तुझं दी सोडून सीतेला रावण नाही ओळखला, तुम्हाला मला काय घेऊन बसलं? भिक्षाम दे ए सुंदरी, बहुत दिनों से भूखा हो, कुछ तो खाने के लिए लाओ. अंदर आओ आप. मैं अंदर नहीं आ सकता, बहुत दूर से आया हो बेटी, थक गया हो. आता सीतेला रावण ओळखला का? बोला. मग सीता कोण होती? हा, कोण? साक्षात लक्ष्मी. बरोबर आहे की नाही? मग रामाला काय माग पाठीलं होतं किरण महाराज गुरुजी? सीतेने काय माग पाठील रामाला? अक्का कशा माग? सोन्या माग. आताच्या बायका नवऱ्याला काय माग पाठीत्यात? सोन्या माग. आता सोन्या माग भगवान प्रभू रामचंद्रजी गेले, दुसरा सोन्या आला, आणि सोन्यानं हाक मारली, सीतेला उचललं, घेऊन गेला. माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजीच्या भावानं लक्ष्मणजीनं रेष ओढली होती आणि सांगितलं होतं, वहिनी ही मर्यादाची रेषा ओलांडू नका. सीतामातेने ओलांडली का थांबल्या? बोला ना. ओलांडली. जिनं जिनं मर्यादाची रेषा ओलांडली, ती आज रावणाच्याच ताब्यात आहे. आणि जी मर्यादेत आहे ती रामाच्या ताब्यात आहे. जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद देतो मी. जिला काहीच कळलं नाही, तिनं लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे येतात का तुम्हाला? त्याच्या बारकाल्या पाठी घ्यायच्या, पाठी. शेवऱ्याचा पाला, गिन्नी गवत, वाघ नखी, शिपरूट, इचका, हे गवत आणायचे. आणि एखादीशी सुट्टी असली का पांदी पुंदीला शाळा सोडायच्या. बोरटीत झाड दिसलं का असं वाकायचं, अरे सा 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 सा. ती गाभण राहिली, येली का तिला बोकडे झाले का संगमनेर मध्ये जाऊन इकायचे, आणि इकले का त्या पैशाचे कुडक करणे का कुडक. किती इथं किती शार्प आहात तुम्ही, तुमचे डोळे किती ब्रिलियंट आहेत. कोणी फसवावं तुम्हाला.
आणि आपल्या धर्मातल्या पोरीला कोणी फसवावं, कोणीही. इंजिनिअरिंगला शिकते, डॉक्टर की शिकते, PhD करते, MBBS आहे, तिला एखाद्या सर्वसामान्य लेकराने फसवावं आणि तिला भुलून न्यावं आणि मग तिच्या बरोबर लग्न करावं. लग्न झाल्यावर कळालं इसके अगोदर बी 2 शाद्या वय आहे. कुठे आहोत आपण? आम्ही आमच्या लेकराला चांगलं स्टँड देऊ शकत नाही, आम्ही आमच्या लेकराला योग्य निर्णय क्षमतेची बुद्धी देऊ शकत नाही. आता काही मला म्हणतात ये बाबाचा कीर्तनच पटत नाही आम्हाला, इंदूरकर बाबाचा पटत नाही आणि तांबे बाबाचा पटत नाही. आमचं नका का पटत ना, तो आणि तो बायकोचा पटत नाही, आमचं काय पटू. तो बायको म्हणते मा नवरा बाराचा आहे, आमचं काय घेऊन बसला तू. अरे तुकोबरायाचं डोकं फोडलं लोकांनी, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या झोळीमध्ये पिठात वाळू टाकली लोकांनी, छत्रपती राजांच्या राज्याभिषेकासाठी नाही जमून दिले लोक. आमची कुठं बरं, आम्ही काय त्यांच्या बरोबरीत आहोत का? आम्ही फक्त संताचं थोडं कार्य करतोय महाराज. आणि जो चांगल्या मार्गाला आहे ना त्याला रोज त्रास होणारच आहे, एक लक्षात असू द्या. तुम्हाला जर त्रास होत असेल, अवेलना होत असेल तुमची, तर तुम्ही समजायचं योग्य ट्रॅकने चाललात. आणि तुम्हाला एकही गतिरोधक लागलं नाही, एकही टोल लागला नाही, समजायचं तुमचा रस्ता घांगा आहे आणि तुम्ही घांगे. लक्षात असू दे. आई, माझ्या सीतेला रावण ओळखता नाही आला. रावण कुठं आला सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये? गुरुजी कुठं? पंचवटी. आणि आताचा खरात नावाचा रावण कुठं आला? हे ज्याला ज्याला कळत त्याला धन्यवाद देतो मी. अहो आम्हाला तुम्हाला जर लोक ओळखताच नाही आले, ओरिजिनल संतच कळाले नाही, संत भेटी. हो, लय अवघड आहे. ओरिजिनल संत षड्रूपी शत्रूचा अंत केला, त्याचं नाव संत. आणि ते संत ओळखण्याकरता ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी आणावे, मग संता त्या भजावे सर्वस्वेसी. संत ओळखण्याकरता हे फार महत्वाचे आहेत मायबापांनो. या डोळ्याला आनंद अश्रू यावेत. आनंद अश्रू आलेत का कधी तुम्हाला? आनंद अश्रू येतात ना, कुडून येतात ते? डोळ्यातून येते, इकून येते का इकून येते? आपल्याला सगळ्यात ज्यादा इकडचे आले की इकडचे? आपल्याला जिथं चिपडी येतात का तिथं आसरू येतात आपल्याला. इकडून आसरू नाही काहीच नाही. नैने निर्लोटे कंठी प्रेमदाटे सद्गत अवस्था. संताला बघितल्यानंतर संपूर्ण शरीरावरती रोमांच उभा राहतात. असे काही मंदिर आहेत, त्या मंदिरात गेलं ना तर असं संपूर्ण शरीराला काटा येतो, रोमांच उभा राहतात. असं वाटतं आपण इथं पहिल्यांदा कधीतरी आलेलो आहोत. काही काही मंदिराच्या भिंतीला हात लावला ना गुरुजी, असं ऑपरेशन जाणवतं ना. पण याच्याकरता तुका म्हणे ते पाहिजे जातीचे एऱ्या गाबाळ्याचे काम. मग जात म्हणजे नेमकं काय? मांग महार चमार कुमार तेली धनगर बंधारी माळी साळी कोळी लावार सुतार म्हणजे जात का? माझा एक मुद्दा आणखीन एक सांगतो तुम्हाला. बसा खाली बसा. पंचवटीमध्ये रावणाच्या बहिणीचं काय नाव? सुरूपनखा. पंचवटीमध्ये आले आणि ज्यावेळेस रामाबरोबर संवाद साधला त्यावेळेस तिची भाषा कोणती होती? संस्कृत. आणि रावणाने तांडवून लिहिलेत, शिवतांडव. हे कशात लिहिलेत?
संस्कृतमध्ये आजही काही काही उलगाडा होत नाही त्या सेऊस तांडवाचा, एवढी ब्रिलियंट भाषा. आणि मग त्यावेळेस जे संवाद झाले त्यावेळेस आपली सर्वांची भाषा कोणती होती? संस्कृत होती. मग मधल्या काळात या दुसऱ्या भाषा आल्या कुठून? निवांत काही विचारवंताला मी सांगेल बरं का, कार्यक्रम झाल्यानंतर, एवढ्या मोठ्या ठिकाणी जर आपल्या कवड्या पांगून दिल्या ना, लोक मला ढोपटीत येईल. कारण की खरं लोकांच्या सहज गळी उतरत नाही. तुम्हाला साऱ्या गोष्टी लबाड लागा, त्यात लबाड दुरी घेऊन जा, कल्याणच मटकाच लागन तुम्हाला. तुम्ही त्यांच्या मागं फिरणारे लई आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे ते कधीच ऑनलाईन रमेमध्ये गेले नाही. आमच्या संताला जाहिरात करावं लागत नाही ज्ञानेश्वरीची, कारण की वाईट गोष्टीची जाहिराती असतात. ऑनलाईन रमी पे आओ ना महाराज, जाहिराती येत त्याच वाऱ्याती मापे सत्य घडलेली आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घटना. याला अहिल्यानगर जिल्हाच आहे हा, पण गावन तालुका ते सांगणार नाही, पण जिल्हा सांगतो. 8 कंपन्याचा मालक आहे. किती? 8 कंपन्या परिसरात नाही, बाहेर आहे. एकुलती एक पोरगी, 4 जण भाऊ आहेत. 4 भावामध्ये 1 पोरगी आहे. मोठ्या भावाला 2 पोरं, 2 नंबरच्या भावाला 1 पोरग, 3 नंबरच्या भावाला ती एवढी पोरगी, आणि 4 नंबर वाल्याला 3 पोरं. म्हणजे 4 भावामध्ये किती मुली? ऑडितन BMW मध्ये कॉलेजला जायची. लक्षपूर्वक आहे का? वडापाव तळणाऱ्या पोराने पळून नेलं जिचं टॉयलेट एसी होत. एसी, जिची बेडरूम, तिचं ते सोफा 1.5-2 कोटीचं बेडरूम मध्ये फर्निचर होतं, तिला कोणी पळून नेलं? बाबा, वडापाव तळणाऱ्या पोराने. बाप म्हणला जाऊ दे, नेऊ दे, चल काय हरकत नाही. बाकीचे लोक आले, ते म्हणले जाऊ दे हो,
त्याला त्या वडापाव तळणाऱ्या पोराला एखादी फॅक्टरी देऊन टाका, तुमच्या लेवलला घ्या, तुमच्या टेटसला घ्या. तिचा चुलतान तिचा बाप म्हणला तिच्या कर्माने गेली ना, जाऊ द्या ना, माझ्या टेटसला अहो घेतला असतं त्याला 3 कंपन्या टाकून देऊ शकतो आम्ही, पण त्याची दारू कोण सोडील? जाऊ द्या म्हणे आमची पोरगी मेली म्हणून सोडून देतो. लक्षपूर्वक आहे का? कार्यक्रमाला निघालो महाराज आणि खंडाळ्या घाटातून खाली उतरलो. मला ती पोरगी तो पोरग पाल ठोकून रस्त्याच्या कडीला खडी फोडताना दिसले महाराज. मध्ये एसी होता, डबड घेऊन येड्या बाबळीत निघाली होती. ओ ओ लेकराला माणसं ओळखायचे शिका. आम्ही लगेच म्हणत नाही माळा घाला आणि वारीला चला आमच्या बरोबर. अरे माणसं ओळखायचे शिका. ओ दादा, कोटीनं प्रॉपर्टी पोरा करता कमवून ठेवली, पण ते जर येडच असन शंभर एकर रोटच 10 दिवस सुद्धा टिकू शकत नाही. हे ज्याला ज्याला कळलं असन त्याला त्याला मी धन्यवाद देतो. ज्याला काहीच कळलं नाही त्यांनी कुपन आणायच्या लायकीचे फक्त तुम्ही. याच्या पलीकडे काहीच नाही. फुकट कुपन लोक कुणाच कॅरीतला लावून घ्यायचं आणि 20 रुपये किलोनी विकायचं. कुठे आहोत आपण? अरे आपण मागणारे नाहीत, आपण योजना देणारे आहोत. ऐका रे बहुजन समाजातल्या लोकांनो, मांग महार समार कुमार तेली धनगर बंजारी माळी साळी कोळी लवार सुतार 18 पगड जातीतल्या लोकांनो, ज्या घरात हिंदू पद्धतीनं विधी चालतो त्या घरातल्या लोकांनो ऐका, आपण योजना घेणारे नाहीत, योजना राबवणारे आहोत. अरे आम्ही शूर आहोत, आम्ही वीर आहोत. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही एक सुर में तालियां, अशी ताली अशी. सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही बोला बा भारत माता की हर हर. सरदार काय कुणाची भीती. काय कुणाची जागर भात उमगली सुताराची रीत. तलवारीसी लगीन लागलं घडली येडी प्रीत. लाख संकटे झेलून गेली अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार, हर हर वंदे भारत माता की. काय कुणाची काय कुणाची काय कुणाची. वा वा. कोण आहोत आम्ही? कोण आहोत महाराज? ज्याला त्याला ज्याची त्याची ओळख झाली का सगळ्या गोष्टींना ओळख करून देणारे संत आहेत महाराज. ओरिजिनल ओळख कोण आहे तो? आत्मविश्वास वाढवणारे संत आहेत महाराज. एखादी राख साचलेली आहे, आतून फार विस्तव आहे, पण जर फुंकार मारली ना तर निखारा जसा बाहेर निघतो ना, तसं
मायबापांनो, गगनगिरी बाबांनी बऱ्याचशा बुद्धीवरती राग साचली होती, त्या बुद्धीला फुंकार घातली, राग उडून गेली, धगधगत ज्ञान बाहेर दिसायला लागलं. महाराज असे संत आहेत. फुंकार मारणारे असावेत जीवनामध्ये. बुद्धीवरती फुंकार बर का. कशावर कशावर? अंगावर नाही. फु, हट. हल. हट, 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 हट. गांगे आहे तू. प्रमाण देऊ याचं. बाण लगा जब लखन लाल को संजीवनी पिलाई थी, महिमा गमा कपार है पवन पुत्र हनुमान का, जिस माला में राम ने ओ माला है किस काम की. लक्ष्मण जीला शक्ती लागली, मग भगवान प्रभू रामचंद्र जीनं लक्ष्मण जीचं मुंडकं मांडीवर घेतलं, रोने लग गया भगवान से. हनुमान जी कहते रोना नहीं भैया सब कुछ ठीक हो जाएगा, रोना नहीं भैया सब कुछ ठीक हो जाएगा, भैया जिंदा हो जाएगा, रोना नहीं. कैसे जिंदा होगा मेरा भाई. त्यावेळेस सांगितलं, हनुमानजीला सांगू लागले जामवंत जाओ, लंकेमध्ये सुषम नावक वैद्य आहे, त्यांना घेऊन या. आता जगत पिता जगत नायक ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान प्रभू रामचंद्रजी अशक्य काय आहे. हात लावल्या लावल्या लक्ष्मणाला उठवण्याची ताकद होती गुरुजी, पण कोणाला बोलवलं का? होय आत्या, कोणला बोलवलं सांग पटक्यात. दोरी घालणारे माणसाला बोलिलं, अंगारा पाण्यात टाकून प्यायला दिला, मग कोणला बोलिलं सांग बरं तू. कोणला? वैद्य म्हणजे डॉक्टर. कोणी बोलील ते? रामनी. कायासाठी? आपल्या लक्ष्मणासाठी. आम्ही डॉक्टरकडे जातो का पाण्यात अंगारा टाकून आणतो. अरे काय भल्या माणसा हो. जाऊन सांडून दे. आता बरेच जणांचं जीवनच सांडलेलं आहे. ती बाटली सांडली तर काय होईल तरी. अरे उठा रे. आमच्या साधू संतांच्या वाङ्मयाकडे जा. नुसती अक्षराची ओळख करून घेऊ नका. अक्षराच्या पाठीमागे जो भाव आहे ना, त्या भावाची ओळख करून घ्या. जीवनामध्ये आनंद आहे साहेब. माऊलीनं मंदिर बांधलंय. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं मंदिर बांधलंय. त्या मंदिरात कोण कोण गेले बघितलं तुम्ही? माऊलीचं मंदिर कुठे आहे? माऊलीच्या मंदिरात आहे ते मंदिर नाही, पण माऊलीनं जे मंदिर बांधलंय ते मंदिर म्हणजे त्याला काय विटान वाळून डबरन सिमेंट नाही ना रू भाऊ. दादा भाऊ, विटाचं वाळूचं सिमेंटाचं डबरचं नाही आहे. ते अक्षराचं मंदिर आहे ना. एक एक अक्षर अमृतात बुडून त्या ज्ञानेश्वरी रूपी मंदिरामध्ये फिट केलेले. भावक्षराची वाचाल तर वाचाल, नाही वाचाल तर कवा संपाल हे सुद्धा माहित नाही होणार. म्हणून जय हो.
भरायचा आणि मग वाचायची का? भाव मोठा भाव आणि लहान भाव जाम धरला आणि मग ज्ञानेश्वरी वाचायला काढली. भाव तुमची ताकद आहे, तुमच्या मनातील भाव तुमची ताकद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला जर माणसं ओळखता आले ना तर तुमची बुद्धी आणि तुमचं हृदय बलशाली होईल. गुरुजी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. बुद्धी आणि हृदय बलशाली होईल. माझा मित्र आहे पुण्याला, डाएट करायचा, प्लॅन करायचा, लिक्विड आहार प्यायचा, व्यायाम करायचा, असलं भारी होता तो. शरीर त्याचं एवढं कंडिशनमध्ये होतं ना, असं शनीन हातोडीने घडेल्यासारखं होतं, असं चिप. हां सहज जर उभा राहिला ना, असं उभा जर राहिला ना तो फिट. सांगतो तुम्हाला कोणता माणूस फिट आहे. उभा राहिल्यानंतर ज्याला ज्याच्या पायाचे अंगठे दिसतात, अंगठे, तर समजायचं त्यो कोण आहे, फिट आहे. त्याला अंगठीत दिसत नाही, त्याला सारी डेरीज मध्ये येते. पोटाचा प्रश्न सुटला ना तर सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवावा लागतो. म्हणून आहाराची शुद्धता, भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी. आतून क्लिअर व्हाल तुम्ही, तुमचं हृदय आणि तुमची बुद्धी पॉवरफुल होईल, शक्तिशाली होईल. दंडातल्या मांड्यातल्या ताकदीपेक्षा तुमच्या हृदयात आणि बुद्धीत ताकद प्राप्त होईल. मोठ्या कंपन्याचा मालक, माझा क्लासमेट, आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगरमध्ये आम्ही बरोबर कॉलेजला ग्रीक रोमन फ्रीस्टाईल आम्ही कुस्ती बरोबर खेळायचो. त्याने कंपन्या वगैरे टाकल्या, त्याला अटॅक आला 1.5 महिन्यापूर्वी. मी सहज भेटायला गेलो, अटॅक आला म्हणजे मेजर अटॅक, मेला तो. त्याचा आहार चेक करून होता डॉक्टरकडनं, विटामिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक, फॅट किती काय कसं जातंय हे सगळं त्याला मोजून मापून होतं. आई त्याला अटॅक आला, मेजर अटॅक, मरून गेला. मी भेटायला गेलो, शेजारच्याला विचारलं, अरे म्हणलं एवढा व्यायाम करणारा माणूस हा गेला कसा? त्याच्या शेजारच्याने काय सांगितलं माहित आहे का, महाराज तो धनाने भरपूर होता, मग त्याचं ध्यान फार कमी होतं. म्हणलं झालं काय? गावाकडच्या त्याच्या भावाने इनवा घेतली म्हणून त्याला अटॅक आला. मग त्याच्या दंडात ताकद होती का हृदयात होती? हो आई बोल ना, अगं आई. बुद्धीत आणि हृदयात जर ताकद असेल, किती मोठं संकट आलं ना तरी तुमचा बीपी माग पुढं होणार नाही, तुम्ही सहज पार करून जाताल. याचं नाव परमार्थ. माऊली इतके संकट इथं कुणाच्या जीवनात आहेत का? वरबोट करा. आई माझ्या मुक्ताबाई इतके, जनाबाई इतके संकट तुझ्या जीवनात आहेत का? नाहीच आहे. संकटाला सामोरं जाण्याची कॅपॅसिटी तुमच्या जर बुद्धीत असेल तर माऊली म्हणतात, बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, त्याच्या करता चरण पहिलं. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. क्या बात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. टाळी टाळी. माझे डोळे जडो तुझे
वारे वा वारे मृदुंगाचार्य मर्दानी वादन हे तुषार महाराज आणि आरोटे गुरुजी. नगर जिल्ह्याला दोनच आरोटे गुरुजी, गायनाचार्य आरोटे गुरुजी. बरोबर आहे ना? हा? हा, भाई म्हणते का ते? अरे म्हणूनच आहे मग स्वरात आणि तालात पक्के गडी आहेत तुम्ही, आहे ना गुरुजी? आणि काय वय बी नाही. आज महाराष्ट्रभर नाव लौकिक आहे महाराज या माणसाचं. आणि डोळेच त्यांचे चाटीवर अन धुमावर जळलेले आहेत, त्यांचे कान जडलेले आहेत तिथं. म्हणून एक सांगू गुरुजी, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचं काम पखवादाने केलं. याचं कारण आहे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. जन्मोजन्मी आम्ही क्या बात है आबा. गुरुजी हे काय सोपे आहेत काही? महाराष्ट्र हादरून टाकते ना हे. हा, आणि आमच्यामुळं तुम्ही नाही आलेले, याच्यातल्या बऱ्याचशा माणसामुळं तुम्ही आलेले. माझ्यामुळं नाही आले, यांच्यामुळं आले. यांचं गायन, यांचं मृदुंग काय एवढा मोठा मंडप कोणाचा आहे? हा, शर्मा वैजापूर. अरे वा रे वा, लय मोठा खर्च केला बरं गगनगिरी भक्त परिवाराने. अरे वा रे वा, हे काय साधं आहे का? एवढा मोठा मंडप, एवढं मोठा अन्नदान, हे जे चालू आहे काय सोपं आहे? आणि आम्ही भगवंताला हेच आहे मायबापांनो, देवा फक्त बल आणि बुद्धी आणि विद्या ह्या 3 गोष्टी अण्णा दे, बाकी काय नाही. बल, बुद्धी आणि विद्या. आणि देवाकडे ह्याच गोष्टी मागा, बल, बुद्धी आणि विद्या, बाकी काही नका मागू. आणि ते देत नाही. दिला असतं तर पहा, ते पांडव अखंड वनवासी. दिलंच जर असतं तर ते देतच नाही. ते आदुगर घेत मग देत. संत आदुगर देतात, परत घेतही नाही. हे संत तपश्चर्येमध्ये गगन बावड्याला तपश्चर्या करत असताना कोल्हापूर जवळ, मला असं वाटतं याच्या पन्हाळ्याजवळ आहे पलीकडून, आहे ना, तिथं तपश्चर्या करत असताना पाण्यात उभं राहिल्यानंतर महाराजांचे अर्धले बोट माशाने खाल्लेले. बोट माशाने खाल्ले. आमच्या पाकिटात जर नोट कमी असली तर महाराज लगी बिरेक. कोण केलं पायावर पटकन. हा बदल आहे संतात आणि महाराजात. हे संत आहे, हे संत आहेत महाराज.
जे रंजल्या गांजल्याला आपलं म्हणतात महाराज. जे कारंजले त्यासी मने जो आबा रंजले वाजवा सर्वजण एका सुरात. सर्वजण वाजा. हे मला दिसत नाही इथं. हे काय तुम्हाला जशी स्क्रीन पाहायलाय तशी मला समोर स्क्रीन आहे. ओमकार दादा जगताप. जे का रंजले आपले आपापले निष्पाप हात वरती कर बरं मला पाहू द्या. निष्पाप मागच्या तिकडं बसलेल्या माया आत्या आणि त्या माया बहिणीन त्या येत मला दिसल्या त्या अक्काने कमून हात वर नाही केली. पिशी तिचे पैशी चष्मा घालून बसलेली काष्टी साडी लाल साडी तीच तुम्हीच तुमच्या शेजारची आजी बाई ती अशी हांगाती वर तबाय कॅमेरेवाल्याने पुन्हा इकडं नेलं. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी. एक सूर एक तार म्हणजे एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंडे माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. मोठी गंमत आहे. एक टाळे कळलं का असे रखुमाये हरे हरे हरे
तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी. रामकृष्ण हरे. जय साहेब बसा. सरपंच साहेब आहेत, अध्यक्ष साहेब आहेत, बसा. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयऱ्या. डोळे आहेत, रूप पाहता लोचणी. लोचन म्हणजे डोळे आहेत. डोळे महत्वाच्या गोष्टी आहेत. आपले काय टिपतात डोळे. विद्यार्थ्यांचे डोळे कशावर असावेत? मोबाईलवर असावेत का अभ्यासावर असावेत? ज्ञानाचे डोळे ग्रंथावर असावेत. शेतकऱ्याचे डोळे झाडाच्या पानावर असावेत. योग्याचे डोळे साधनेवरती असावेत. आणि म्हणून गुरुजी सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. डोळा विषय फार महत्वाचा आहे. ह्याची मेगापिक्सेलिंग 756 मेगापिक्सेलिंगचा कॅमेरा येत आहे. याची झुमिंग आहे 756 मेगापिक्सेलची. आणि म्हणून हे डोळे अख्ख्या जगामध्ये एवढा कॅमेरा तरी तयार झाला नाही. म्हणून आपण काय पाहतोय याच्यावर आपलं जीवन आहे. दिवसभर तुमचं लेकरू जर 2 तास लॅपटॉप समोर, 2 तास मोबाईल समोर, 2 तास टीव्ही समोर असेल, 6 तास जर स्क्रीन समोर असेल, तर ते नेमकी त्याच्यात काय पाहतंय याच्यावर त्याचं जीवन घडलेलं असतं. आणि म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. तुझं नाव आणि तुझं रूप कसं आहे? गोड तुझं रूप, गोड तुझं नाव, गोड तुझं रूप, गोड तुझं नाव, गोड तुझं रूप, गोड तुझं नाव, गोड तुझं रूप, गोड तुझं घ्यायचं का आता आपलं आवरून? नको अंकवर. अजून 20 मिनिटं कीर्तन सांगितलं, किती जण माळा घालते वर बोट करा. अरे तुम्ही लय बाबा लोक मारले, बदल नाही होणार काही. तुम्ही आम्हाला डीपीचे पिझ्झा टाकायला लावता. एक लक्षात ठेवा महाराज, मोठे विचाराचे माणसं मोठेच असतात. ज्यांचे संकुचित विचार आहेत ते तिथेच असतात. संकुचित विचाराचे माणसं पुढे जाऊ शकत नाही. मोठे ते मोठेच आहे. बुलेट घेतली एक जणांनी, त्याला नगरातून सायलेन्सर आणला, डुट 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 पाय आणि हारणा ले 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 ले. येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. मोठ्याच्या गाड्या कधी येतात आणि कधी जातात हे सुद्धा कळत नाही. मोठे जे आहेत ना ओरिजिनल मोठे, त्यांची गाडी कधी येते आणि कधी जाते हेच कळत नाही. आपल्या गंठीची गाडी चालू झालं की सारं गाव उठत. आणि तुमच्या गाडीच्या फायरिंग वरून तुमच्या बुद्धीची क्वालिटी कळते. आणि म्हणून लेकरं बुद्धीनं स्मार्ट करा. आहार शुद्ध द्या. किरकोळ कारणावरून आपल्या मुलाला राग येता कामा नये. येता कामा नये. रागीट असावं पोरग, लई शेळपट नको. शेळपटात काय उपयोग आहे? मला हाणला, मला हाणला रे. अरे काय
गुंडाशी गुंडगिरी आणि सज्जनाची पायधरी. माझ्या माऊलीनं खुन्न सुधरून घेतली नाही का? घेतली ना. माझ्या तुकोबरायने खुन्न सुधरून घेतली नाही का? घेतली ना. अरे ज्या तुकोबरायचं डोकं फोडलं तेच लोक आज तुकोबरायच्या डोक्यात 3-3 किलो सोन्याचा मुकुट घालते. ज्या माऊलीच्या पिठात माती टाकली ना तेच आता माऊलीला वायल्या पिठोर जगत येत. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. जय हो. सॉरी म्हणायचं लेकराला शिकवा. हे आई सॉरी म्हणायचं शिकव. मोठ्याचा आदर करायचं शिकव. लेकरू मोठं होईल. किरकोळ कारणावरून राग येऊ देऊ नका लेकराला. राग येईल असं कोणता खाद्य देऊ नका लेकराला. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, फॅमिली डॉक्टर सांभाळायचा का फॅमिली शेतकरी? काय सांभाळायचं? फॅमिली शेतकरी सांभाळा. बिगर केमिकलचं दूध तुम्हाला आणून दिलं पाहिजे. स्ट्रॉंग स्प्रे मारलेला तुम्हाला भाजीपाला नकोय. साधा ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला आणून देणारा शेतकरी असावा. नाहीतर एक सांगतो, आता 7-8 डोर सोडून तो त्या घरात राक्षस आलेला आहे एक. आपल्या घरात यायला 2-3 वर्ष लागतील ना रुगू. त्या राक्षसाचं नाव आहे कॅन्सर. आपल्या घरची जर बेल वाजवली ना त्याने सुटत नाही. सगळं घर दरिद्री करून सोडील तो. याच्याकरता 10 जणीचा ग्रुप करा, महिला मंडळ. बचत गट काढा. हे सांगत नाही तुम्हाला मी. एका जणीनं 2 शेवग्याचे झाडं लावा. एका जणीनं 5 दुधी भोपळ्याचे वेल लावा. एका जणीनं 1 वाफा पालखाचा टाका. एका जणीनं 1 वाफा आंबट भाजीचा टाका. एका जणीनं 1 वाफा मेथीचा करा. 10 जणीनं 10 वाण करा. आणि आठवड्यातून एकदा तोडा आणि एका जणीच्या घरी जमा. हिचं पावशेर तिला, तिचा अर्धा हिला. बाजारात जायची गरज नाही आणि कॅन्सर विकत आणायची गरज नाही. गोमूत्र टाका, शेणखत टाका, राख टाका. अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार आपल्या घरामध्ये तयार करा. शेवग्याची झाडं जर 5 असतील, 5 वांग्याची झाडं असतील, आपलं घर खाऊन 2 कुटुंबाला वानुळ जातो का नाही अक्का? 4 वालाचे शेंगाचे वेल असतील, आपलं घर खाऊन 5 कुटुंबाला वानुळ जातो की नाही? आम्ही काय करतोय? लई करा लोकांसाठी, थोडं करा आपल्यासाठी. जगा रे जगा. नाही तर कॅन्सर नावाचा राक्षस ह्या गोकुळात जर घुसला ना, अख्खा धिंगाणा होतो. गोकुळ म्हणजे ते नाही सांगत मी, भले मोठं राखीचं दात हे नाही सांगत. बीपी नावाचा राक्षस बऱ्याचशा जणांच्या घरात घुसला. सकाळी उठल्यावर त्याला गोळी टाकावंच लागते. बऱ्याचशा महिलाच्या जीवनामध्ये राक्षस घुसला थायरॉइड. 5:30ला त्याला गोळी टाकता का नाही? राक्षस नाही का तो? जेवायच्या अगोदर 1 गोळी डायबिटीस नावाच्या राक्षसाला टाकावं लागते. राक्षस नाही का तो? दाताचे आणि शिंगडाचे राक्षस नाही, याच्यात घुसलेच राक्षस. जरा सावध व्हा रे. 2-4 दिवस जर 7-8 दिवस बीपी नावाच्या राक्षसाला गोळी टाकून नका पाहू तुम्ही. नाही तर टाकूच नका बीपीला गोळी. ते काय करीन? डाव्या दिवशी व्यायाम करा. वर्कआउट राहू द्या, व्यायाम करा, आनंदी जीवन जगा. महाराष्ट्रभर महिन्याला 7-7.5-8 हजार किलोमीटर फिरतो महाराज. 7-7.5-8 हजार किलोमीटर. पण व्यायाम केल्याशिवाय मला गत्यंतरच नाही.
व्यायाम करतो, आनंद घेतो, अगदी सगळ्या मस्त आनंद घेतो, जीवन आनंदी जगतो, समाधानी जगतो, कशाचं टेन्शन घेत नाही, कोणाला टेन्शन देत नाही, उलट महाज टेन्शन लई जाणाला येतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बोला सर्वजण टाळी वाजून एका सुरात. गगनगिरी स्वामी गगनगिरी गगनगिरी स्वामी गगनगिरी. वा वा टाळी वाजून ओ गगनगिरी स्वामी गगनगिरी गगनगिरी स्वामी गगनगिरी जय हो भगवान शंकर. वा वा त्रिशूळ डमरू हाती घेऊन आला. जय हो गगनगिरी गगनगिरी